नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जी या ठिकाणी आपण सिरीज सुरू केली होती. कोणती सिरीज सुरू केली होती? जानेवारी 2024 पासून नोव्हेंबर 2024 पर्यंत जे काही महत्त्वाचे या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून करंट अफेअर्सचे प्रश्न बनत असतील त्याच्यावरती या ठिकाणी आपण रिव्हिजन करणार आहोत. ऑलरेडी पहिला, दुसरा, तिसरा या ठिकाणी पार्ट अपलोड करण्यात आला आहे. हा चौथा पार्ट असणार आहे. प्रश्न क्रमांक पहिला ऐका आणि लिहून घ्या. जगातील पहिल्या लाकडी उपग्रहाचे नाव काय आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? तर लिग्नोसॅट. काय? LIGNOSAT, लिग्नोसॅट असं या वर्ल्ड्स फर्स्ट वुडन सॅटेलाइटचं नाव आहे. लिग्नोसॅट लॉन्च कोण करणार आहे? तर नासा आणि JAXA या दोन स्पेस एजन्सीच्या मार्फत हे लॉन्च होणार आहे. दुसरा प्रश्न लिहून घ्या, महत्त्वाचा आहे, 100% विचारला जाणार. भारतरत्न पुरस्कार 2024 ने किती लोकांना सन्मानित करण्यात आलं आहे? तर टोटल या ठिकाणी 5 व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं. ते 5 व्यक्ती कोण आहेत ते लिहून घ्या. पहिले आहेत कर्पूरी ठाकूर, जे की 11वे बिहारचे मुख्यमंत्री होते. दुसरे आहेत LK अडवाणीजी, ते 7व्या क्रमांकाचे या ठिकाणी उपपंतप्रधान होते. तिसरे आहेत MS स्वामीनाथन, हे हरित क्रांतीचे जनक होते. चौथे आहेत PV नरसिम्हा राव, हे 9व्या क्रमांकाचे भारताचे पंतप्रधान होते. आणि 5वे आहेत चौधरी चरण सिंग, हे 5व्या क्रमांकाचे भारताचे पंतप्रधान होते. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. हे व्यक्ती काय होते याच्यावरती सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, युनेस्को जागतिक वारसा समितीच्या 46व्या सत्राचे आयोजन कोणत्या देशाने केलेले आहे? तर योग्य उत्तर आहे भारत. भारताने नवी दिल्ली या शहरामध्ये युनेस्को जागतिक वारसा समितीच्या 46व्या सत्राचे आयोजन केलेले होते. पुढचा प्रश्न, बिमस्टेकचे महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे इंद्रमणी पांडे. तर इंद्रमणी पांडे यांना या ठिकाणी बिमस्टेकचे नवीन महासचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिमस्टेक ज्याचा फुल फॉर्म काय आहे? बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन, ज्याची स्थापना 6 जून 1997 ला झालेली आहे. पुढचा प्रश्न, जात जनगणना सुरू करणारे बिहार नंतर कोणते राज्य दुसरं राज्य बनलेले आहे? तर योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. लक्षात घ्या, बिहार हे पहिलं राज्य आहे जातीय जनगणना सुरू करणारं, आणि दुसरं राज्य या ठिकाणी ठरलेलं कोणतं आहे? तर आंध्र प्रदेश. पुढे जाण्याच्या अगोदर एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपली 2024 ची जी काही इयर बुक आहे वर्षभराची, जानेवारी 2024 पासून डिसेंबर 2024 पर्यंत ही इयर बुक लवकरच या ठिकाणी आपण लॉन्च करणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला जर ही इयर बुक पाहिजे असेल तर सिंपल तुम्हाला 2 स्टेप करायचे आहेत. पहिली स्टेप काय आहे? हा जो काही या ठिकाणी स्कॅनर दिलेला आहे याला स्कॅन करायचा आहे. या इयर बुकची किंमत दरवर्षीप्रमाणे फक्त 99 रुपये या ठिकाणी असणार आहे. या स्कॅनरला स्कॅन करून 99 रुपये तुम्हाला पेमेंट करायचा आहे. आणि हा जो काही खालील दिलेला मोबाईल नंबर आहे 96 730 58 600 या नंबरला व्हॉट्सअपला या पेमेंटचा मला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुम्ही स्क्रीनशॉट पाठवला की तुम्हाला या ठिकाणी ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि येणाऱ्या 20 डिसेंबर 2024 ला संध्याकाळी 7 वाजता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये या ठिकाणी PDF प्रोव्हाइड केली जाईल. इयर बुक दिली जाईल. PDF फॉर्मॅटमध्ये असणार आहे, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढू शकता. ठीक आहे, आपल्या जे काही चॅनलची क्वालिटी आहे, कंटेंटची क्वालिटी आहे, माझी शिकवण्याची पद्धत आहे, ही तुम्हाला ऑलरेडी आता 2 वर्ष 4 वर्ष झालं तुम्हाला माहित आहे. आपले प्रश्न येतात की नाहीत एक्झामला हे देखील तुम्हाला अनुभव त्याचा आलेला आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6 व्यवस्थितपणे शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. दृष्टी 10 UAV म्हणजेच काय? अनमॅन्ड एरियल व्हेकल, मानवरहित हवाई वाहन टिंबटिंबद्वारे तयार करण्यात आलेला आहे. तर अदानी संरक्षण आणि एरोस्पेस या कंपनीच्या द्वारे दृष्टी 10 UAV हे जे काही व्हेकल आहे, हवाई वाहन आहे मानवरहित, हे या ठिकाणी विकसित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, भारत, फ्रान्स आणि टिंबटिंब या देशाने डेझर्ट नाईट सराव या ठिकाणी केलेला आहे. तर योग्य उत्तर आहे UAE. पुढचा प्रश्न, रेल्वे बोर्डाचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अरुणा नायर असं त्यांचं नाव आहे. रेल्वे बोर्डाचे नवीन सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लांब केबल स्टेड ब्रिज कोणत्या राज्यामध्ये बांधण्यात आलेला आहे? योग्य उत्तर आहे गुजरात. त्या ब्रिजचं नाव आहे सुदर्शन सेतू आणि देशातील सर्वात लांब केबल स्टेड पूल असणार आहे, ज्याची लांबी 2.32 किलोमीटर एवढी त्याची काय आहे? लेंथ आहे, लांबी आहे.
पुढचा प्रश्न, सहयोग कैझिन हा जो काही व्यायाम आहे तो भारत आणि कोणत्या देशाने आयोजित केलेला आहे? तर योग्य उत्तर आहे जपान. पुढचा प्रश्न, अलीकडेच 58व्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे जगद्गुरू रामभद्राचार्य आणि गुलजार यांना या ठिकाणी 2023 मधील या ठिकाणी 58व्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर शाहरुख खान SRK हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना कोणी सुरू केलेली आहे? योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी. 1 कोटी घरांसाठी दरमहा 300 युनिट पर्यंत मोफत वीज या ठिकाणी दिली जाणार आहे या योजनेच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न, अल्वारो चक्रीवादळ कोणत्या देशामध्ये धडकलेले आहे? तर मादागास्कर नावाचं या ठिकाणी एक देश आहे, त्या देशामध्ये अल्वारो नावाचं सायक्लोन चक्रीवादळ येऊन या ठिकाणी धडकलेलं आहे. पुढचा प्रश्न, सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष खेळाडू पुरस्कार 2024 फुटबॉल या श्रेणीमधील कोणी जिंकलेला आहे? तर योग्य उत्तर आहे लिओनेल मेस्सी. दोन गोष्टी सांगतो, पुरुषांच्या खेळाडूमधील म्हणजेच माफ करा पुरुषांच्या कॅटेगरीमधील जो काही सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष खेळाडू पुरस्कार आहे तो या ठिकाणी लिओनेल मेस्सी यांनी जिंकला, आणि महिलांच्या कॅटेगरीमधील या ठिकाणी महिला खेळाडू पुरस्कार 2024 सर्वोत्कृष्ट फिफा मधील तो या ठिकाणी एताना बोनमाती यांनी या ठिकाणी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्ये पुरुष एकल विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर जनिक सिन्नर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतूचे उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील सर्वात लांब सागरी सेतू ज्याचं नाव आहे अटल सेतू त्याचं या ठिकाणी इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोणता देश 16व्या ब्रिक्स शिखर परिषद 2024 चे आयोजन करणार आहे? योग्य उत्तर आहे रशिया. पुढचा प्रश्न, जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी कोणते या ठिकाणी राज्य स्थापन करणार आहे? तर योग्य उत्तर आहे ओडिसा हे राज्य या ठिकाणी जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी राज्य या ठिकाणी हे स्थापन करणार आहे. पुढचा प्रश्न, PLI नॉड मिळवणारी पहिली भारतीय EV कंपनी कोणती ठरली आहे? तर ओला इलेक्ट्रिक असं त्या कंपनीचं नाव आहे. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया युथ गेम्स 2024 चे आयोजन कोणत्या राज्याने केलेले आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तमिळनाडू या राज्याने खेलो इंडिया युथ गेम्स 2024 चे आयोजन केलेले आहे. पुढचा प्रश्न, कोणते व्याघ्र प्रकल्प भारतातील पहिले डार्क स्काय पार्क बनलेले आहे? तर योग्य उत्तर आहे पेंच व्याघ्र प्रकल्प, जे की आपलं राज्य महाराष्ट्रामध्ये स्थित आहे. हे व्याघ्र प्रकल्प भारतातील पहिले डार्क स्काय पार्क बनलेले आहे. पुढचा प्रश्न, आंबेडकरांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी नाहीये, डायरेक्ट उत्तर आहे आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण आंध्र प्रदेश या राज्याच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रधानमंत्री सूर्योदय योजना कोणी सुरू केलेली आहे? तर नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे योजना PM सूर्योदय स्कीम. या ठिकाणी ही जी काय योजना आहे त्याचं उद्दिष्ट आहे 10 दशलक्ष घरांमध्ये सोलार पॅनल बसवणे, हा याच्या मागचा उद्देश आहे. पुढचा प्रश्न, अयोध्येतील राम मंदिरासाठी राम लल्ल्याचे शिल्पकार कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे अरुण योगीराज असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आलं आहे? तर इंदोर आणि सुरत या दोघांना या ठिकाणी संयुक्तपणे भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलं आहे स्वच्छ सर्वेक्षण 2023च्या अंतर्गत. पाहूया पुढचा प्रश्न, प्रजासत्ताक दिवस परेड 2024चा सर्वोत्कृष्ट राज्य झांकी पुरस्कार कोणत्या राज्याला मिळालेला आहे? योग्य उत्तर आहे ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, फिल्म फेअर अवॉर्ड्स 2024 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे? तर 12वी फेल या चित्रपटाला या ठिकाणी फिल्म फेअर अवॉर्ड 2024 मध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, 2025 आशियाई हिवाळी खेळ कोणता देश आयोजित करणार आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? चीन हा देश या ठिकाणी 2025 मधील आशियाई हिवाळी खेळ याचे आयोजन या ठिकाणी करणार आहे. पुढचा प्रश्न, प्रत्येक वर्षी राष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा केला जात असतो? तर दरवर्षी 12 जानेवारीला या ठिकाणी राष्ट्रीय युवा दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न,
कोणत्या राज्य सरकारने रामलला दर्शन योजना सुरू केलेली आहे स्कीम? तर छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, विंग्ज इंडिया 2024 कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या शहराने केलेले आहे? तर योग्य उत्तर आहे हैदराबाद. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 33वा. सागरी ड्रॅगन व्यायाम 2024 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणी सागरी ड्रॅगन व्यायाम 2024 आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, गॅब्रियल अटल कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनलेले होते? तर योग्य उत्तर आहे फ्रान्स. आणि या ठिकाणी नुकतच त्यांचा जो काही या ठिकाणी अविश्वास ठराव आहे तो या ठिकाणी काय झालेला आहे, त्याच्यामध्ये त्यांचं सरकार या ठिकाणी पडलेलं आहे. तर गॅब्रियल अटल असं त्या या ठिकाणी पंतप्रधानांचं नाव होतं. आणि याच देशाचे जे काही अध्यक्ष आहेत, प्रेसिडेंट आहेत, त्यांचं नाव काय आहे? इमॅन्युअल मॅक्रॉन. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या हायजेनिक फूड स्ट्रीटचे अनावरण कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे? तर उज्जैन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे भारतातील पहिल्या हायजेनिक फूड स्ट्रीटचे अनावरण. पाहूया पुढचा प्रश्न, 2024 मध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे? तर टोटल या ठिकाणी 132 व्यक्तींना 2024 मध्ये पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने योगश्री योजना सुरू केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल या राज्याने या ठिकाणी योगश्री योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, अश्वारूढ म्हणजेच घोडेस्वार या खेळासाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली भारतीय महिला कोण बनलेली आहे? तर योग्य उत्तर आहे दिव्यकृती सिंग असं त्यांचं नाव आहे. अश्वारूढ म्हणजे घोडेस्वारी प्रकारच्या खेळामध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली भारतीय महिला खेळाडू या ठिकाणी ठरलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न, गोल्डन ग्लोब 2024 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्र म्हणजे नाटक या कॅटेगरीमधील पुरस्कार मिळालेला आहे? तर योग्य उत्तर असणार आहे ओपनहायमर या चित्रपटाला या ठिकाणी सर्वोत्कृष्ट चित्रपट नाटक कॅटेगरीमधील पुरस्कार मिळालेला आहे गोल्डन ग्लोब 2024 मध्ये. पुढचा प्रश्न, महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर योग्य उत्तर आहे अयोध्या. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने महातरी वंदना योजना 2024 सुरू केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे छत्तीसगड. पाहूया पुढचा प्रश्न, भारतातील पहिली सर्व मुलींची जी काही सैनिक शाळा आहे ती कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर वृंदावन, मथुरा म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिकी शाळा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या अंतराळ संस्थेने एक्सपोसॅट एक्स-रे पोलॅरिमीटर सॅटेलाइट लॉन्च केलेलं आहे? तर इस्रोने या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या जनरेटिव्ह AI प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे? तर योग्य उत्तर आहे भारत GPT. पाहूया पुढचा प्रश्न, दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जात असतो? तर दरवर्षी या ठिकाणी 25 जानेवारीला विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, प्रजासत्ताक दिवस 2024 चे प्रमुख पाहुणे या ठिकाणी कोण असणार आहेत? तर इमॅन्युअल मॅक्रॉन, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं फ्रान्सचे अध्यक्ष होते ते या ठिकाणी म्हणजे अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी प्रजासत्ताक दिवस 2024 चे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न, प्रजासत्ताक दिवस परेड 2024 मध्ये सर्व महिलांच्या तिरंगी सेवांचे नेतृत्व कोण करतं? तर कॅप्टन संध्या यांनी या ठिकाणी केलेलं आहे. पुढचा प्रश्न, 2024 साठी भारतातील प्रजासत्ताक दिवसाची थीम काय होती? तर विकसित भारत आणि भारत लोकतंत्र की मातृका अशा प्रकारची थीम होती. पुढचा प्रश्न, ICC पुरुषांचा ODI क्रिकेटर ऑफ द इयर 2024 पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर विराट कोहली यांनी जिंकला आहे. आणि पुढचा प्रश्न, नुकतेच ऑपरेशन सर्वशक्ती कोणी सुरू केलेलं आहे? तर इंडियन आर्मी भारतीय सैन्याने या ठिकाणी ऑपरेशन सर्वशक्ती या ठिकाणी सुरू केलेलं आहे. हे सुरुवातीचे 50 प्रश्न झाले. याच्यानंतर आपण काय करणार आहोत, याच्या अगोदरचे जे काही 50 क्वेश्चनची जी काही सिरीज झालेली आहे ती सिरीज याच्यानंतर आपण लगेच पाहणार आहोत. भारतातील पहिली LNG चालित बस सेवा कोणी सुरू केलेली आहे? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी नाहीये, डायरेक्ट उत्तर आहे तो 1 लाइनर क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी भारतातील पहिली LNG चालित बस सेवा या ठिकाणी सुरू केलेली आहे. बसेसचं डिझेल ते LNG मध्ये रूपांतर केल्यास प्रदूषण 10% कमी होईल आणि इंधनाचा खर्च देखील या ठिकाणी कमी होणार आहे या सर्व्हिसेसच्या नंतर. ठीक आहे. दुसरा प्रश्न, कोणत्या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून प्रबोओ सुबियांतो यांची निवड झालेली आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? इंडोनेशिया. तर इंडोनेशियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण बनलेत? प्रबोओ सुबियांतो असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, NATO NATO ज्याचा फुल फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी
ऑर्गनायझेशन याचे नवीन सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर काय आहे? मार्क रुटे असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, हे जे काही उत्तर अटलांटिक करार संघटना आहे जे आपण आत्ताच पाहिलं नाटो, तर या नाटोचा 32व्या क्रमांकाचा सदस्य देश कोणता बनलेला आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? 32वा देश बनलेला आहे स्वीडन आणि 31वा कोणता आहे? तर फिनलँड. आणि जर तुम्हाला असं विचारलं नाटोचे एकूण या ठिकाणी सदस्य देश किती आहेत, तर टोटल या ठिकाणी 32 मेंबर कंट्रीज आहेत, सदस्य देश आहेत, ज्याच्यातील 32व्या क्रमांकाचा कोणता आहे? स्वीडन. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारताची पहिली बॅटरी एनर्जी स्टोरेज गिगा फॅक्टरी कोठे असणार आहे? तर योग्य उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी भारताची पहिली बॅटरी एनर्जी स्टोरेज गिगा फॅक्टरी या ठिकाणी विकसित होणार आहे. पुढचा प्रश्न, फॉर्म्युला 1 सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स 2024 ही जी काही कॉम्पिटिशन झाली, रेसिंग चॅम्पियनशिप झाली, ती कोणी जिंकलेली आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? मॅक्स वर्स्टापेन या खेळाडूने या ठिकाणी सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स 2024चं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, पहिला बहुराष्ट्रीय हवाई सराव तरंग शक्ती कोणता देश आयोजित करणार आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? आपला प्यारा भारत देश या ठिकाणी पहिला बहुराष्ट्रीय हवाई सराव तरंग शक्ती असं या सरावाचं नाव आहे, त्याचं ऑर्गनायझेशन या ठिकाणी करणार आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिला या ठिकाणी हवाई सराव असणार आहे बहुराष्ट्रीय. पुढचा प्रश्न, गगनयानच्या क्रूला मदत करण्यासाठी इस्रोने कोणते ॲप्लिकेशन सुरू केलेले आहे? तर सखी SAKHI सखी नावाचं या ठिकाणी ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे, ज्याचा फुल फॉर्म आहे स्पेस बॉर्न असिस्टंट अँड नॉलेज हब फॉर क्रू इंटरॅक्शन अशा प्रकारचं या ठिकाणी फुल फॉर्म आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले आयुर्वेदिक कॅफे कोणत्या शहरामध्ये उघडण्यात आलेले आहे? तर नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी परत एकदा या ठिकाणी कोणाची निवड झालेली आहे? तर सिरिल रामाफोसा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, जागतिक योगा दिवस वर्ल्ड योगा डे 2024 कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर दरवर्षी आपण 10 जूनला या ठिकाणी जागतिक योगा दिवस म्हणून साजरा करतो. 2024 ची थीम काय आहे? योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी अशा प्रकारची थीम आहे 2024 साठी. पुढचा प्रश्न, भारतीय रेल्वेने जगातील सर्वात उंच पूल चिनाब रेल्वे ब्रिजचे यशस्वीपणे या ठिकाणी चाचणी घेतलेली आहे, तपासणी केलेली आहे. तर हा जो काय चिनाब रेल्वे ब्रिज आहे तो कोठे आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत आहे, ज्या ब्रिजची एकूण लांबी 1315 मीटर एवढी त्याची काय आहे? लेंथ आहे, लांबी आहे. पुढचा प्रश्न, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेल्या जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांकामध्ये भारताने कोणता क्रमांक मिळवलेला आहे? तर योग्य उत्तर आहे भारताने या ठिकाणी 63वा क्रमांक मिळवलेला आहे. कशामध्ये? तर या ठिकाणी जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांकामध्ये. याच रँकिंगमध्ये अव्वल कोण आहे? तर स्वीडन नावाचा देश. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने हिजाब आणि इतर एलियन कपड्यांवरती बंदी घालणारे विधेयक मंजूर केलेले आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? ताजिकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या देशाने हिजाब आणि इतर एलियन कपड्यांवरती बंदी घालणारे विधेयक मंजूर केलेले आहे. पुढचा प्रश्न, नालंदा जिल्ह्यातील राजगीर या ठिकाणी नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन कोणी केलेले आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी नालंदा जिल्ह्यातील राजगीर या ठिकाणी नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, सौर रोटेशनमध्ये नवीन पॅटर्न शोधण्यासाठी चीनी शास्त्रज्ञांनी वापरलेल्या उपग्रहाचे नाव काय आहे? तर चेस CHASE चेस असं त्या या ठिकाणी सॅटेलाइटचं नाव आहे. आणि चेसचा फुल फॉर्म काय? चायनीज H अल्फा सोलार एक्सप्लोरर अशा प्रकारचा याचा फुल फॉर्म आहे. पुढचा प्रश्न, समलिंगी विवाहाला मान्यता देणारा पहिला दक्षिण आशियाई देश कोणता बनलेला आहे? तर योग्य उत्तर असणार आहे थायलंड. पुढचा प्रश्न, साहित्य अकादमीने युवा पुरस्कार 2024 साठी किती लेखकांची नावे जाहीर केलेली आहेत? तर जवळपास या ठिकाणी 23 ऑथर्सची
23 लेखकांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत साहित्य अकादमीने युवा पुरस्कार 2024 साठी. त्याच्यामध्ये इंग्रजी श्रेणीमध्ये कै वैशाली यांची, हिंदी श्रेणीमध्ये गौरव पांडे यांची आणि मराठी श्रेणीमध्ये देविदास सौदागर यांची उस्वान या कादंबरीसाठी त्यांच्या. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. रशियामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर विनय कुमार असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी रशियामध्ये भारताचे नवीन अँबॅसेडर राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न. कॉस्ट ऑफ लिव्हिंग सिटी रँकिंग 2024च्या अहवालानुसार भारतातील कोणते शहर सर्वात महागडे शहर आहे? तर योग्य उत्तर आहे मुंबई. लक्षात घ्या, कॉस्ट ऑफ लिव्हिंग सिटी रँकिंग 2024च्या अहवालानुसार भारतातील सर्वात महाग शहर तर 1 नंबरला आहे मुंबई. आणि जर तुम्हाला असं विचारलं जगातील सर्वात महागडे शहर तर 1 नंबरला आहे हाँगकाँग. आणि जगाच्या रँकिंगमध्ये मुंबईची क्रमांक आहे या ठिकाणी 136, भारतामध्ये पहिला आहे आणि पुण्याचा 205 क्रमांक आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न. बिनसार वन्यजीव अभयारण्यामध्ये जंगलातील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी MI-17V5 हेलिकॉप्टर कोणी तैनात केलेले आहे? तर भारतीय हवाई दलाने. कोणत्या ठिकाणी आहे हे अभयारण्य? उत्तराखंडमध्ये. तर उत्तराखंडमधील बिनसार वन्यजीव अभयारण्यामध्ये मागे काही जंगलामध्ये आग लागली होती त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी MI-17V5 हेलिकॉप्टर या ठिकाणी भारतीय हवाई दलाने तैनात केलेलं होतं. पुढचा प्रश्न. कोणत्या देशाने मानवरहित प्रणालींना समर्पित असलेली जगातील पहिली स्वतंत्र लष्करी शाखा स्थापन केलेली आहे ज्याला मानवरहित प्रणाली बस USF म्हणून ओळखलं जातं? तर योग्य उत्तर आहे युक्रेन. पुढचा प्रश्न. हरवलेल्या तुआम शहराचा शोध कोणत्या देशामध्ये लागलेला आहे? तर संयुक्त अरब अमिराती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. CPPI कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स 2023 मध्ये कोणते भारतीय बंदर सर्वोच्च स्थानावरती आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? विशाखापट्टणम बंदर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. बचावात गंभीर भाजलेल्या जखमांवरती उपचार करण्यासाठी अशा प्रकारची पहिली स्किन बँक कोणी या ठिकाणी सुरू केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे भारतीय सैन्य, इंडियन आर्मी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बचावामध्ये गंभीर भाजलेल्या जखमांवरती उपचार करण्यासाठी अशा प्रकारची पहिली स्किन बँक या ठिकाणी सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न. पेटीएमचे स्वतंत्र संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राजीव अग्रवाल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. राज्यातील जातीनिहाय सर्वेक्षणाला कोणत्या राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे? तर झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. ऑल इंडिया रेडिओचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मौसमी चक्रवर्ती असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी ऑल इंडिया रेडिओमध्ये नवीन महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न. 2024च्या ऑलिम्पिक पूर्वी पाओ नुर्मी गेम्समध्ये पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकलेले आहे? तर आपल्या गोल्डन बॉयने या ठिकाणी नीरज चोप्राने गोल्डन मेडल या ठिकाणी म्हणजे सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने PM श्री पर्यटन हवाई सेवा सुरू केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 31. 3 स्टार ग्रँड प्रिक्स अश्वारोहण स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय बनून कोणी इतिहास रचलेला आहे? तर श्रुती वोरा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर शरद कमल यांची या ठिकाणी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी ध्वजवाहक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. जर तुम्हाला असं विचारलं भारताचा 19वा ध्वज ऑलिम्पिक मध्ये वाहक कोण होता? तर तेव्हा सुद्धा योग्य उत्तर असणार आहे शरद कमल. पुढचा प्रश्न. व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर सुब्बिया नल्लामुथू असं त्यांचं नाव आहे. पाहूया पुढचा प्रश्न. जागतिक हवामान दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे? तर दरवर्षी या ठिकाणी 23 मार्चला आपण विद्यार्थी मित्रांनो जागतिक हवामान दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न. पर्यावरण कार्यप्रदर्शन निर्देशांक 2024 मध्ये भारताने कोणता क्रमांक मिळवलेला आहे? तर भारताने या ठिकाणी 176वा क्रमांक मिळवलेला आहे. ज्या निर्देशांकमध्ये या ठिकाणी 176 क्रमांक आहे भारताचा पर्यावरण कार्यप्रदर्शन निर्देशांक. यामध्ये अव्वल स्थानी कोण आहे? तर एस्टोनिया. पुढचा प्रश्न. 2024चा चमेली देवी जैन पुरस्कार संयुक्तपणे कोणाला मिळालेला आहे? तर योग्य उत्तर आहे ग्रीष्मा कुठार आणि रितिका चोप्रा यांना या ठिकाणी संयुक्तपणे चमेली देवी जैन पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न.
हेमिस फेस्टिवल किंवा हेमिस चेसू कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा केला जातो? मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे. लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत या ठिकाणी हेमिस फेस्टिवल दरवर्षी साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, नाईट फ्रँकच्या प्राईम ग्लोबल सिटीज इंडेक्स 2024 मध्ये टॉप 3 मध्ये कोणते एकमेव भारतीय शहर आहे? तर योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई एकमेव या ठिकाणी भारतीय शहर आहे. आणि याच इंडेक्समध्ये टॉप 3 कोण कोण आहेत? तर मनिला, दुबई आणि मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, टाटा ट्रस्टने भारतातील पहिले अत्याधुनिक लहान प्राणी रुग्णालय कोणत्या शहरामध्ये सुरू केलेले आहे? तर योग्य उत्तर आहे मुंबई. पुढचा प्रश्न, भारताला कोणत्या देशासोबत SAFF महिला अंडर 19 चॅम्पियनशिपचे संयुक्त विजेता घोषित करण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर आहे बांगलादेश. लक्षात घ्या, भारताला बांगलादेशासोबत सॅफ महिला अंडर 19 चॅम्पियनशिपमध्ये संयुक्त विजेता म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. मिस युनिव्हर्स इंडिया 2024चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? रिया सिंग यांनी या ठिकाणी मिस युनिव्हर्स इंडिया 2024चा जो काही विजेतेपद आहे, किताब आहे, तो या ठिकाणी जिंकलेला आहे. पाहूया पुढचा प्रश्न, अ जर्नी फ्रॉम ब्लॅक गोल्ड टू व्हाईट गोल्ड नावाचं पुस्तक आहे. पुस्तक कोणी लिहिलं आहे? या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? लिहून घ्या उत्तर. कुलदीप गुप्ता यांनी या ठिकाणी अ जर्नी फ्रॉम ब्लॅक गोल्ड टू व्हाईट गोल्ड नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न, सिंधू गणपती यांची कोणत्या ठिकाणी पहिली ट्रान्स वुमन ट्रॅव्हलिंग तिकीट परीक्षक म्हणजेच TTE म्हणून नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे? TTE म्हणजे काय? तर या ठिकाणी ट्रान्स वुमन ट्रॅव्हलिंग तिकीट परीक्षक किंवा एक्झामिनर म्हटलं तरी काय हरकत नाही. योग्य उत्तर आहे दक्षिण रेल्वे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि व्यक्तींचं नाव आहे सिंधू गणपती. पाहूया पुढचा प्रश्न, महत्त्वाचा आहे, ऑलरेडी विचारलेला आहे. उदार शक्ती 2024 हा कोणत्या देशांच्या हवाई दलाचा द्विपक्षीय वायुसेनेचा सराव आहे? तर योग्य उत्तर काय आहे? आपला प्यारा भारत देश आणि मलेशिया. बरोबर, या दोन देशाच्या अंतर्गत असलेला हा हवाई दलाचा द्विपक्षीय या ठिकाणी सराव आहे, ज्याचं नाव आहे उदार शक्ती 2024. कुठे होत आहे? तर मलेशियाचे क्वांतन या ठिकाणी हे होत आहे, ज्याच्यामध्ये भारताच्या वायुसेनेचं एअर फोर्स SU-30 MKI हे या ठिकाणी सहभागी आहे. पुढचा प्रश्न, ओडिशा सरकारने भारतातील पहिले राईस ATM सुरू केलेलं आहे. तर हे जे काही पहिलं राईस ATM आहे ओडिशा राज्याच्या अंतर्गतचं, त्याचं नाव काय आहे? तर लिहून घ्या, अन्नपूर्ती ग्रेन ATM. काय नाव आहे? अन्नपूर्ती ग्रेन ATM हे ओडिशा सरकारने भारतातील पहिले राईस ATM सुरू केलेल्या ATMचं नाव आहे. पाहूया पुढचा प्रश्न, अत्यंत महत्त्वाचा आहे. 2024 मध्ये भारतामध्ये एकूण किती रामसर साइट्स अवेलेबल आहेत? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक या ठिकाणी कोणताच नाही, डायरेक्ट उत्तर आहे 85 या ठिकाणी रामसर साइट्स आहेत आपल्या भारतामध्ये. मग प्रश्न तुम्हाला लगेच पडला पाहिजे, 85 क्रमांकाचा जो काही या ठिकाणी रामसर साइट्स आहे त्याचं नाव काय आहे आणि कोणत्या राज्यामध्ये आहे? 85 क्रमांकाचं या ठिकाणी रामसर साइटचं नाव लिहून घ्या. काजूवेली पक्षी अभयारण्य या ठिकाणी तामिळनाडूमध्ये आहे. आणि 84 क्रमांकाचं नांजरायन पक्षी अभयारण्य हे देखील तामिळनाडू राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. पाहूया पुढचा प्रश्न, 2024 मध्ये भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणाला देण्यात आलेलं आहे? योग्य उत्तर काय असणार आहे? जॉन हॉफफिल्ड आणि जेफ्री हिंटन. कशासाठी त्यांना या ठिकाणी हे नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे भौतिक शास्त्रातील? तर त्यांच्या शोध आणि आविष्कारांसाठी ज्याने कृत्रिम न्यूरल नेटवर्कद्वारे मशीन शिक्षण शक्य केले, या कारणासाठी, या योगदानासाठी भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. पुढचा प्रश्न, किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी रोख रक्कम देणारे पहिले राज्य कोणते ठरलं आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? MP मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चांगला इनिशिएटिव्ह घेण्यात आलेला आहे. किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी रोख रक्कम देणारे पहिले राज्य ठरलं आहे मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न, भारत सरकारने कोणत्या मोहिमेच्या उल्लेखनीय यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी 23 ऑगस्ट हा दिवस
राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून घोषित केलेला आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? C3 म्हणजेच काय? चंद्रयान-3. तर चंद्रयान-3 या आपल्या प्याऱ्या भारताची जी काही मोहीम होती, या मोहिमेच्या उल्लेखनीय यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी आपण या ठिकाणी 23 ऑगस्टला नॅशनल स्पेस डे, राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत. पाहूया पुढचा प्रश्न. मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024चा किताब कोणी जिंकला आहे? तर योग्य उत्तर आहे ध्रुवी पटेल. ध्रुवी पटेल यांनी या ठिकाणी मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 या ठिकाणी जे काही काय म्हणता याला ब्युटी स्पर्धा होती, बरोबर, सौंदर्य स्पर्धा होती, त्याचा किताब या ठिकाणी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न. मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी हत्ती ॲप कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर आहे आसाम. आसाम राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी हत्ती ॲप नावाचं ॲप्लिकेशन सुरू केलं आहे, ज्याचं उद्दिष्ट काय आहे? तर मानव हत्ती संघर्ष कमी करणं हे या ॲप्लिकेशनच्या मागचं मेन पर्पज आहे. पुढचा प्रश्न. DRDOने अलीकडेच लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्बची यशस्वी चाचणी केलेली आहे. तर हे जे काही यशस्वी झालेलं ग्लाइड बॉम्ब आहे त्याचं नाव काय आहे? तर नाव लिहून घ्या, गौरव, बरोबर. आणि भारतीय हवाई दलाच्या सुखोई 30 MKI वरून ते या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेलं होतं. क्लिअर. पुढचा प्रश्न. भारत के 75 महान क्रांतिकारी नावाचे एक पुस्तक आहे. हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? भीमसिंग यांनी या ठिकाणी भारत के 75 महान क्रांतिकारी नावाचं पुस्तक त्यांनी या ठिकाणी लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न. MS स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर काय आहे? अनंत दर्शन शंकर असं त्यांचं नाव आहे. 2024चा MS स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न. भारत श्रीलंका संयुक्त सैन्याची कोणती आवृत्ती आर्मी ट्रेनिंग स्कूल मदुरू ओया श्रीलंका येथे मित्रशक्ती व्यायाम सुरू झालेला आहे? तर योग्य उत्तर आहे 10व्या. लक्षात घ्या, मैत्री सराव कोणाकोणामध्ये आहे? भारत आणि श्रीलंकामध्ये. कोठे होणार आहे? तर श्रीलंकेमध्ये. आणि कितीव्या आवृत्ती आहे? तर 10व्या क्रमांकाची आवृत्ती. कन्फ्युजन होऊ देऊ नका. पाहूया पुढचा प्रश्न. हिमाचल प्रदेशच्या 24/7 सायबर क्राईम रिपोर्टिंग स्टेशनचे नाव काय आहे? तर योग्य उत्तर काय आहे? CY स्टेशन. आणि हे जे काही CY स्टेशन आहे हे काय आहे? 24/7 सायबर क्राईम रिपोर्टिंग स्टेशन आहे, ज्याचं उद्दिष्ट काय आहे? तर लिहून घ्या, सायबर गुन्ह्यांना विशेषतः आर्थिक फसवणुकीला सामोरे जाण्यासाठी राज्याची क्षमता सुधारणे हा याच्या मागचा मेन पर्पज असणार आहे. पुढचा प्रश्न. 2024 साली स्काय ट्रॅक्सच्या जगातील सर्वोत्कृष्ट ग्लोबल एअरलाइन्स लिस्टमध्ये कोणतं एअरलाइन्स अव्वल स्थानी आहे? तर योग्य उत्तर आहे कतार एअरवेज. पाहूया पुढचा प्रश्न. इस्रोच्या व्हीनस ऑर्बिटर मिशन VOM म्हणजेच काय? व्हीनस ऑर्बिटर मिशन याचं दुसरं नाव या ठिकाणी काय आहे? तर सोपं उत्तर आहे शुक्रयान. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. पाकिस्तानचे पुढील सरन्यायाधीश म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? न्यायमूर्ती याह्या आफ्रिदी असं त्यांचं नाव आहे. पाकिस्तानचे पुढील सरन्यायाधीश म्हणून त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या देशाने CAVA महिला व्हॉलीबॉल नेशन्स जी काय लीग होती ती जिंकलेली आहे? तर योग्य उत्तर आहे आपला भारत देश. पुढचा प्रश्न. कोणत्या भारतीय नेत्याला नुकताच तिमोर लेस्टेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर लेस्टने या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे द्रौपदी मुर्मू. द्रौपदी मुर्मू कोण आहेत? प्रेसिडेंट ऑफ इंडिया, भारताचे राष्ट्रपती आहेत. कितव्या क्रमांकाचे? 15व्या क्रमांकाचे. तर त्यांना या ठिकाणी तिमोर लेस्टच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात या ठिकाणी आलेला आहे. पुढचा प्रश्न. छत्तीसगड सरकारने भारतातील 3ऱ्या क्रमांकाच्या व्याघ्र प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे. तर या छत्तीसगडमधील 3ऱ्या क्रमांकाच्या व्याघ्र प्रकल्पाचं नाव काय आहे? तर योग्य उत्तर लिहून घ्या, गुरु घसीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प. मला फक्त कमेंट करून सांगा जेणेकरून मला लक्षात येईल कुठला विद्यार्थी कुठली विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात. हे जे काही गुरु घसीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प आहे हे छत्तीसगडमध्ये आहे एवढं आपल्याला लक्षात आलं. हे कितव्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे.
पुढचा प्रश्न, भारताची प्रसिद्ध एअरलाईन विस्तारा जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकावरती आहे? तर आपण मगाशीच पाहिलं होतं, जे काय स्काय ट्रॅक्सची जी रँकिंग होती त्याच्यामध्ये कतार एअरलाइन्स जगामध्ये सर्वात अव्वल स्थानी होतं. त्याच रँकिंगमध्ये आपल्या भारताची प्रसिद्ध एअरलाईन विस्तारा बाबतीत या ठिकाणी रँकिंग विचारली आहे. तर 1 नंबरला आहे कतार एअरवेज आणि विस्तारा एअरलाइन्स जी काय आहे ती 16व्या क्रमांकावरती आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, युनायटेड नेशन्समध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पार्वता नेनी हरीश असं त्यांचं नाव आहे. पाहूया पुढचा प्रश्न, जागतिक मानसिक आरोग्य दिवस 2024 कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर दरवर्षी 10 ऑक्टोबरला आपण या ठिकाणी जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून साजरा करतो. 2024 ची थीम काय आहे, विषय काय आहे? तर लिहून घ्या, मेंटल हेल्थ ॲट वर्क. काय आहे? मेंटल हेल्थ ॲट वर्क अशा प्रकारची थीम आहे फॉर इयर 2024. पुढचा प्रश्न, युनिफाईड जिनोमिक चिपचे कोणते 2 प्रकार लॉन्च करण्यात आलेले आहेत? तर 2 प्रकार आहेत. एक गायींसाठी असणारे ज्याचं नाव आहे गौ चिप आणि एक म्हशींसाठी असणारे ज्याचं नाव आहे महिष चिप. युनिफाईड जिनोमिक चिपचे हे 2 प्रकार आहेत, ते या ठिकाणी नुकतेच लॉन्च करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने संकल्प उपक्रम सुरू केलेला आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने संकल्प उपक्रम सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, 2024 मध्ये मदर तेरेसा यांची 114वी जयंती या ठिकाणी केव्हा साजरी करण्यात आली आहे? तर 26 ऑगस्टला आपण या ठिकाणी दरवर्षी मदर तेरेसा यांची जयंती साजरी करतो. 2024 मध्ये आपण 114व्या क्रमांकाची जयंती साजरी केलेली आहे. मदर तेरेसा यांना 2 महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे, जसं की भारतरत्न 1980 मध्ये आणि नोबेल शांतता पुरस्कार 1979 मध्ये. पुढचा प्रश्न, तानागर 1 उपग्रहाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाचा मागोवा घेणे हा याच्या मागचा मेन पर्पज असणार आहे. प्रायमरी या ठिकाणी एम असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाच्या पहिल्या महिला सरकारी प्रवक्त्या म्हणून फतेमेह मोहजेरानी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे इराण. पाहूया पुढचा प्रश्न, विज्ञान धारा योजना कोणत्या विभागाअंतर्गत येते? तर विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत विज्ञान धारा ही जी काही स्कीम आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे, ज्याचं उद्दिष्ट विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार क्षमता निर्माण, संशोधन, नवकल्पना आणि तंत्रज्ञान विकास करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. पुढचा प्रश्न, उत्तम आपत्ती व्यवस्थापनासाठी उत्तर प्रदेश सरकारने कोणासोबत करार करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? IIT रुर्की हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. उत्तम आपत्ती व्यवस्थापनासाठी उत्तर प्रदेश सरकारने याच्यासोबत या ठिकाणी करार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढचा प्रश्न, अंगारा A5 अंतराळ रॉकेटची चाचणी कोणत्या देशाने केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, जागतिक सायबर क्राईम इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 10वा क्रमांक आहे. कशामध्ये? जागतिक सायबर क्राईम इंडेक्स, वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2024 मध्ये 10व्या क्रमांकावरती आहे भारत. याच रँकिंग मध्ये 1 नंबरला कोण आहे? तर रशिया या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे. पुढचा प्रश्न, पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव लिहून घ्या, द लॉ अँड स्पिरिच्युअलिटी रिकनेक्टिंग द बॉन्ड नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे रमन मित्तल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या अंतराळ संस्थेने आपत्तीत क्रांती घडवून आणण्यासाठी एलोस 4 उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे? तर योग्य उत्तर असणार आहे जाक्सा. पाहूया पुढचा प्रश्न 37 नंबरचा, स्पाइस अवॉर्ड 2024 कोणाला मिळालेला आहे? तर स्वप्ना कलिंगल यांना. पुढचा प्रश्न, कारगिल वॉर द टर्निंग पॉइंट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर कर्नल MB रवींद्रनाथ असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, व्यायाम पिच ब्लॅक 2024 खालीलपैकी कोणत्या 2 देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 40वा, हॅन्स वॉन हेटिंग पुरस्कारासाठी निवड झालेले पहिले भारतीय कोण ठरलेले आहेत? तर योग्य उत्तर आहे के चोकलिंगम असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे अतुल कुमार चौधरी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, पहिली जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर लखनौ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न,
2024 सॅफ पुरुष अंडर 20 चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? तर योग्य उत्तर आहे बांगलादेश. पुढचा प्रश्न, इंग्लिश चॅनल ओलांडून एकट्याने पोहणारा सर्वात वृद्ध भारतीय कोण बनलेला आहे? तर सिद्धार्थ अग्रवाल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, अनुरा कुमारा दिसानायके यांची कोणत्या देशाच्या नवीन राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे? तर योग्य उत्तर आहे श्रीलंका. पुढचा प्रश्न, भारताने महिला गटामध्ये कोणत्या देशाला पराभूत करून बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2024 जिंकलेला आहे? तर अझरबैजान या देशाच्या महिला गटाला या ठिकाणी हरवून बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2024 जिंकला आहे भारतीय महिला गटाने. पुढचा प्रश्न, अलीकडेच कोणते राज्य सरकार संस्कृत हा अनिवार्य विषय म्हणून घोषित करण्याची तयारी आखत आहे? तर उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, 2025 पुरुषांच्या T20 आशिया कपचे यजमानपद कोणता देश करणार आहे? तर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, युनेस्को प्रिक्स वर्साइल्स म्युझियम 2024 साठी भारतातील कोणत्या संग्रहालयाची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे स्मृतिवन भूकंप स्मारक संग्रहालय जे की भुज या ठिकाणी आहे त्याची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. आणि पुढचा प्रश्न, ब्रेकिंग रॉक्स अँड बॅरियर्स नावाचं एक पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर लेखकाचं नाव लिहून घ्या, सुदीप्ता सेनगुप्ता असं त्या लेखकाचं नाव आहे. क्लिअर? कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री वायोश्री योजना सुरू केलेली आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. तर महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री वायोश्री योजना सुरू केलेली आहे. याच्या मागचा उद्देश काय आहे? लिहून घ्या, काही शारीरिक किंवा मानसिक अपंगत्वाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना 15 लाख रुपये या ठिकाणी देणे. हे जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी 15 लाख रुपये देणे किंवा तिथपर्यंत लाभ देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वायोश्री योजना, सुरू केली आहे महाराष्ट्र राज्य सरकारने. पुढचा प्रश्न, आपत्ती जोखीम व्यवस्थापनासाठी विमा देणारे देशातील पहिले राज्य कोणतं आहे? तर योग्य उत्तर काय आहे? तर नागालँड हे राज्य या ठिकाणी आपत्ती जोखीम व्यवस्थापनासाठी विमा देणारे देशातील पहिले राज्य ठरलं आहे. पुढचा प्रश्न, रॅमन मॅक्सेसे पुरस्कार 2024 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे किंवा हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर काय आहे? हयाओ मियाझाकी असं त्यांचं नाव आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, रॅमन मॅक्सेसे पुरस्काराला अजून एका नावाने ओळखलं जातं, आशियातील नोबेल पुरस्कार या नावाने देखील ओळखलं जातं. पुढचा प्रश्न, मुंबई सेंट्रल स्टेशनचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? नाना जगन्नाथ शंकर शेठ स्टेशन असं मुंबई सेंट्रल स्टेशनचे नवीन या ठिकाणी नाव ठेवण्यात आलं आहे किंवा नामकरण करण्यात आलं आहे. नाना जगन्नाथ शंकर शेठ स्टेशन असं त्याचं या ठिकाणी नवीन नाव असणार आहे. पुढचा प्रश्न, गुरांच्या तस्करीच्या समस्येला आळा घालण्यासाठी कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या पोलिसांनी ऑपरेशन कामधेनू सुरू केलेलं आहे? तर योग्य उत्तर काय आहे? जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, तुम्हाला प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो की ऑपरेशन कामधेनू या ऑपरेशनचा उद्देश काय होता? तर उद्देश काय आहे? गुरांच्या तस्करीच्या समस्येला आळा घालणे. आणि कोणत्या पोलिसांनी हे सुरू केलं ऑपरेशन? तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या पोलिसांनी ऑपरेशन कामधेनू या ठिकाणी राबवलेलं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर काय आहे? संजय कुमार वर्मा असं त्यांचं नाव आहे. ते महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या दुसऱ्या स्पेस पोर्टची पायाभरणी केलेली आहे? तर योग्य उत्तर काय आहे? तमिळनाडू. जर तुम्हाला असं विचारलं, हे जे काय भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणता येईल? तर इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च अँड ऑर्गनायझेशन. याची स्थापना केव्हा झाली? 15 ऑगस्ट 1969 ला. बेंगलोर कर्नाटक या ठिकाणी मुख्यालय स्थित आहे आणि एस सोमनाथ ते त्यांचे या ठिकाणी वर्तमानमधील अध्यक्ष आहेत. तुम्हाला हे तर लक्षात आलं की दुसऱ्या स्पेस पोर्टची या ठिकाणी पायाभरणी तामिळनाडूमध्ये होत आहे. म्हणजे काय पहिले स्पेस पोर्ट आहे ते सतीश धवन स्पेस सेंटर या ठिकाणी आहे. तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा या ठिकाणी पहिले स्पेस पोर्ट आहे जे की सतीश धवन स्पेस सेंटर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, जगातील पहिले
ओम आकाराचे मंदिर कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन त्याचं करण्यात आलं आहे? तर योग्य उत्तर आहे राजस्थान. पाहूया पुढचा प्रश्न. देशातील पहिले सेमीकंडक्टर फॅब कोणत्या राज्यामध्ये स्थापित केले जाणार आहे? तर गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. रिसा हा कोणत्या राज्याचा आदिवासी पोशाख आहे ज्याला नुकताच जीआय टॅगचं सर्टिफिकेशन प्राप्त झालेलं आहे? तर त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर त्रिपुरा राज्यातील या ठिकाणी ट्रायबल कम्युनिटीचा, आदिवासी कम्युनिटीचा एक पोशाख आहे रिसा नावाचा, त्याला या ठिकाणी जीआय टॅग सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्याने मोहिनी अट्टम शिकण्यासाठी मुलांसाठी लैंगिक निर्बंध हटवलेले आहेत? तर योग्य उत्तर आहे केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवा. भारतातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिक्षक ज्याचं नाव आहे आयरिस कोणत्या शाळेमध्ये या ठिकाणी ही शिक्षक लॉन्च करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे केरळ. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारताच्या पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांटचे उद्घाटन करण्यात आलं आहे? तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. महातारी वंदना योजना नुकतीच कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर छत्तीसगडने सुरू केली आहे, ज्याचा उद्देश या अंतर्गत महिलांना दरमहा 1,000 रुपयांची वार्षिक आर्थिक मदत दिली जाणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये सेला बोगद्याचे उद्घाटन केलेले आहे? तर अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेला बोगद्याचे उद्घाटन केलेले आहे. हा जो काही सेला बोगदा आहे याची लांबी आहे जवळपास 12.04 किलोमीटर आणि केव्हा हे सर्वांसाठी उघडण्यात आलं? तर 9 मार्च 2024 ला. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने 18व्या शतकातील मराठा राणी अहिल्याबाई होळकर यांच्या नावावर अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर असे नामकरण करण्यास मान्यता दिली आहे? तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. पाहूया पुढचा प्रश्न. भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा HEMS हेम्स कोणत्या राज्यातून सुरू केली आहे? तर उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि HEMS हेम्सचा फुल फॉर्म काय? हेलिकॉप्टर इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस. पाहूया पुढचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने निंगल नलमा योजना सुरू केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे तमिळनाडू. तमिळनाडू राज्य सरकारने निंगल नलामा योजना सुरू केली आहे. उद्देश काय आहे? आरोग्य निर्देशांक आणि सर्व नागरिकांचे सामाजिक कल्याण सुधारणे हा याच्या मागचं काय आहे? उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न. कोणते राज्य सरकार आणि जागतिक आर्थिक आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी केंद्र स्थापन करण्यासाठी मंचाने हात मिळवणी केलेली आहे? तर कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न स्टार मार्क करून ठेवा. टेक दिग्गज गुगलने कोणत्या राज्य सरकारसोबत राज्यातील प्रमुख क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता नेतृत्वाखालील उपाय प्रदान करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे? तर योग्य उत्तर आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. पाहूया पुढचा प्रश्न. गुप्तेश्वर वन हे जैवविविधता वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर हे जे काही गुप्तेश्वर वन आहे हे जे काही जैवविविधता वारसास्थळ आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. भारतातील पहिल्या दारुगोळा क्षेपणास्त्र निर्मिती संकुलाचे अनावरण अदानी समूहाने कोणत्या राज्यामध्ये केलेलं आहे? तर उत्तर प्रदेश या राज्याच्या अंतर्गत केलेलं आहे. पुढचा प्रश्न. केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी कोणत्या राज्यामध्ये सेंटर फॉर प्रिझर्वेशन अँड प्रमोशन ऑफ ट्रायबल कल्चर अँड हेरिटेजची पायाभरणी केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी झारखंड. पाहूया पुढचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने ड्रग्ज विरुद्ध धामी मोहीम सुरू केलेली आहे? तर उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्याच्या अंतर्गत जादुई उपचारांवरती बंदी घालण्याचे विधेयक मंजूर केलेलं आहे? अत्यंत चांगला हा डिसिजन आहे. तर आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्या राज्याच्या मंत्रिमंडळाने आसाम राज्याच्या अंतर्गत जादुई जे काही उपचार होत असतात त्याच्यावरती बॅन केलेला आहे. पुढचा प्रश्न. भारतातील पहिले ऑइल पाम प्रोसेसिंग युनिट कोणत्या ठिकाणी कार्यरत करण्यात आलेलं आहे? तर अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नितीश नावाचे लटकन आकाराचे उपकरण विकसित केलेले आहे? तर योग्य उत्तर आहे बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि NITISH नितीश या इन्स्ट्रुमेंटचा फुल फॉर्म काय आहे? लिहून घ्या. नोवेल इनिशिएटिव्ह टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन फॉर सेफ्टी ऑफ ह्युमन लिव्ज.
पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने सडक सुरक्षा दल हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे? तर पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, निवडणूक आयोगाने मिशन 414 ही जी काही मोहीम आहे ती कोणत्या राज्यामध्ये सुरू केलेली आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने तरुण उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियान हा उपक्रम सुरू केलेला आहे? तर योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने महातरी वंदन योजना ही कल्याणकारी योजना सुरू केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे छत्तीसगड. पुढचा प्रश्न, अदानीच्या मालकीचा जगातील सर्वात मोठा सिंगल लोकेशन कॉपर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट कोठे या ठिकाणी सुरू झालेला आहे? तर गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, राजनाथ सिंह यांनी कोणत्या राज्यातील नेव्हल वॉर कॉलेजच्या चोला इमारतीचे उद्घाटन केलेले आहे? तर योग्य उत्तर आहे गोवा. पुढचा प्रश्न, उत्तर प्रदेश सरकार गंगातीरी गायींसाठी देशातील पहिले संवर्धन केंद्र कोणत्या शहरामध्ये स्थापन करणार आहे? तर योग्य उत्तर आहे वाराणसी. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याच्या पोलिसांनी स्मार्ट पेट्रोलसाठी सेल्फ बॅलन्सिंग ई स्कूटर या ठिकाणी स्वीकारलेलं आहे? तर उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच स्वयं नावाची योजना सुरू केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे ओडिसा. राज्यातील तरुणांना 1,00,000 रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मागचा मेन पर्पज आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने वन मित्र योजना सुरू केलेली आहे? तर हरियाणाने सुरू केली आहे. उद्देश काय आहे? वनेतर भागामध्ये वृक्ष लागवड उपक्रमामध्ये समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. पुढचा प्रश्न, उत्तर प्रदेश सरकार टिंबटिंब या नदीमध्ये पहिले कासव संवर्धन राखीव स्थापन करणार आहे. तर सरयू नदी आहे उत्तर प्रदेशमध्ये, त्या ठिकाणी देशातील पहिले कासव संवर्धन राखीव स्थापन करणार आहे. पुढचा प्रश्न, भारतातील कोणते राज्य भारताची पेट्रो राजधानी म्हणून उदयास आलेलं आहे? तर गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातील हत्ती समाजाला एसटी दर्जा मिळालेला आहे? तर योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते राज्य सरकार राज्यामध्ये फार्मा पार्क उभारणार आहे? तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी उत्तर प्रदेश. बरोबर. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने योगश्री योजना सुरू केलेली आहे? पहा, मगाशी सुरुवातीला आपण पाहिलं होतं या ठिकाणी वायोश्री योजना होती, ती होती महाराष्ट्र राज्यामध्ये. या ठिकाणी आहे योगश्री योजना, ही सुरू केली आहे पश्चिम बंगालमध्ये. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र शासनाने टिंबटिंब जिल्ह्याच्या वन जमिनीमध्ये आटपाडी संवर्धन राखीव असे नवीन संवर्धन राखीव घोषित केलेलं आहे. तर योग्य उत्तर आहे सांगली. महाराष्ट्राने या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या वन जमिनीमध्ये आटपाडी संवर्धन राखीव असे नवीन संवर्धन राखीव घोषित केलेलं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागाने शीतलहरीपासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी सल्लागार जारी केलेला आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? हरियाणा. पुढचा प्रश्न, प्रतिजैविकांच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते राज्य सरकार ऑपरेशन अमृत सुरू करणार आहे? तर योग्य उत्तर आहे केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने अरबी समुद्रातील व्हॉल्व चक्रीवादळाला आसना असे नाव दिलेलं आहे? तर योग्य उत्तर काय आहे? पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी कोणते राज्यामध्ये स्थापन करणार आहे? तर योग्य उत्तर आहे ओडिसा. पुढचा प्रश्न, जगातील म्हणजेच जागतिक एरोस्पेस कंपनी बोईंगने भारतातील कोणत्या राज्यामध्ये पहिले वितरण केंद्र उघडलेले आहे? तर या ठिकाणी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या फुटबॉल संघाने दुरंत कप 2024 या ठिकाणी जिंकलेला आहे? तर नॉर्थ ईस्ट युनायटेड या जे काही फुटबॉल संघ आहे त्यांनी या ठिकाणी दुरंत कप 2024चं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. रशियामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर विनय कुमार असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी रशियामध्ये भारताचे नवीन अँबॅसेडर राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, कॉस्ट ऑफ लिव्हिंग सिटी रँकिंग 2024च्या अहवालानुसार भारतातील कोणते शहर सर्वात महागडे शहर आहे? तर योग्य उत्तर आहे मुंबई. लक्षात घ्या, कॉस्ट ऑफ लिव्हिंग सिटी रँकिंग 2024च्या अहवालानुसार भारतातील सर्वात महाग शहर तर 1 नंबरला आहे मुंबई. आणि जर तुम्हाला असं विचारलं जगातील सर्वात महागडे शहर तर 1 नंबरला आहे हाँगकाँग. आणि जगाच्या रँकिंगमध्ये मुंबईची क्रमांक आहे या ठिकाणी 136, भारतामध्ये पहिला आहे आणि पुण्याचा 205 क्रमांक आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे.
पुढचा प्रश्न, बिनसार वन्यजीव अभयारण्यामध्ये जंगलातील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी MI-17V5 हेलिकॉप्टर कोणी तैनात केलेले आहे? तर भारतीय हवाई दलाने. कोणत्या ठिकाणी आहे हे अभयारण्य? उत्तराखंडमध्ये. तर उत्तराखंडमधील बिनसार वन्यजीव अभयारण्यामध्ये मागे काही जंगलामध्ये आग लागली होती, त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी MI-17V5 हेलिकॉप्टर या ठिकाणी भारतीय हवाई दलाने तैनात केलेलं होतं. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने मानवरहित प्रणालींना समर्पित असलेली जगातील पहिली स्वतंत्र लष्करी शाखा स्थापन केलेली आहे, ज्याला मानवरहित प्रणाली बस USF म्हणून ओळखलं जातं? तर योग्य उत्तर आहे युक्रेन. पुढचा प्रश्न, हरवलेल्या तुआम शहराचा शोध कोणत्या देशामध्ये लागलेला आहे? तर संयुक्त अरब अमिराती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, CPPI कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स 2023 मध्ये कोणते भारतीय बंदर सर्वोच्च स्थानावरती आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? विशाखापट्टणम बंदर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, बचावात गंभीर भाजलेल्या जखमांवरती उपचार करण्यासाठी अशा प्रकारची पहिली स्किन बँक कोणी या ठिकाणी सुरू केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे भारतीय सैन्य, इंडियन आर्मी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बचावामध्ये गंभीर भाजलेल्या जखमांवरती उपचार करण्यासाठी अशा प्रकारची पहिली स्किन बँक या ठिकाणी सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, पेटीएमचे स्वतंत्र संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राजीव अग्रवाल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, राज्यातील जातीनिहाय सर्वेक्षणाला कोणत्या राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे? तर झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, ऑल इंडिया रेडिओचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मौसमी चक्रवर्ती असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी ऑल इंडिया रेडिओमध्ये नवीन महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, 2024च्या ऑलिम्पिक पूर्वी पाओ नुर्मी गेम्समध्ये पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकलेले आहे? तर आपल्या गोल्डन बॉयने या ठिकाणी नीरज चोप्राने गोल्डन मेडल या ठिकाणी म्हणजे सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने PM श्री पर्यटन हवाई सेवा सुरू केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31, 3 स्टार ग्रँड प्रिक्स अश्वारोहण स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय बनून कोणी इतिहास रचलेला आहे? तर श्रुती वोरा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर शरद कमल यांची या ठिकाणी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी ध्वजवाहक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. जर तुम्हाला असं विचारलं भारताचा 19वा ध्वज ऑलिम्पिक मध्ये वाहक कोण होता, तर तेव्हा सुद्धा योग्य उत्तर असणार आहे शरद कमल. पुढचा प्रश्न, व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर सुब्बिया नल्लामुथू असं त्यांचं नाव आहे. पाहूया पुढचा प्रश्न, जागतिक हवामान दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे? तर दरवर्षी या ठिकाणी 23 मार्चला आपण विद्यार्थी मित्रांनो जागतिक हवामान दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, पर्यावरण कार्यप्रदर्शन निर्देशांक 2024 मध्ये भारताने कोणता क्रमांक मिळवलेला आहे? तर भारताने या ठिकाणी 176वा क्रमांक मिळवलेला आहे. ज्या निर्देशांकमध्ये या ठिकाणी 176 क्रमांक आहे भारताचा पर्यावरण कार्यप्रदर्शन निर्देशांक. यामध्ये अव्वल स्थानी कोण आहे? तर एस्टोनिया. पुढचा प्रश्न, 2024चा चमेली देवी जैन पुरस्कार संयुक्तपणे कोणाला मिळालेला आहे? तर योग्य उत्तर आहे ग्रीष्मा कुठार आणि रितिका चोप्रा यांना या ठिकाणी संयुक्तपणे चमेली देवी जैन पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, हेमिस फेस्टिवल किंवा हेमिस चेसू कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा केला जातो? मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे. लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत या ठिकाणी हेमिस फेस्टिवल दरवर्षी साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, नाईट फ्रँकच्या प्राईम ग्लोबल सिटीज इंडेक्स 2024 मध्ये टॉप 3 मध्ये कोणते एकमेव भारतीय शहर आहे? तर योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई एकमेव या ठिकाणी भारतीय शहर आहे. आणि याच इंडेक्स मध्ये टॉप 3 कोण कोण आहेत? तर मनिला, दुबई आणि मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, टाटा ट्रस्टने भारतातील पहिले अत्याधुनिक लहान प्राणी रुग्णालय कोणत्या शहरामध्ये सुरू केलेले आहे? तर योग्य उत्तर आहे मुंबई. पुढचा प्रश्न, भारताला कोणत्या देशासोबत SAFF महिला अंडर 19 चॅम्पियनशिपचे संयुक्त विजेता घोषित करण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर आहे बांगलादेश. लक्षात घ्या, भारताला बांगलादेशासोबत सॅफ महिला अंडर 19 चॅम्पियनशिपमध्ये संयुक्त विजेता म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. मिस युनिव्हर्स इंडिया 2024चा किताब कोणी जिंकलेला आहे?
तर योग्य उत्तर काय असणार आहे? रिया सिंग यांनी या ठिकाणी मिस युनिव्हर्स इंडिया 2024चा जो काही विजेतेपद आहे, किताब आहे, तो या ठिकाणी जिंकलेला आहे. पाहूया पुढचा प्रश्न. अ जर्नी फ्रॉम ब्लॅक गोल्ड टू व्हाईट गोल्ड नावाचं पुस्तक आहे. पुस्तक कोणी लिहिलं आहे? या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? लिहून घ्या उत्तर. कुलदीप गुप्ता यांनी या ठिकाणी अ जर्नी फ्रॉम ब्लॅक गोल्ड टू व्हाईट गोल्ड नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न. सिंधू गणपती यांची कोणत्या ठिकाणी पहिली ट्रान्स वुमन ट्रॅव्हलिंग तिकीट परीक्षक म्हणजेच TTE म्हणून नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. TTE म्हणजे काय? तर या ठिकाणी ट्रान्स वुमन ट्रॅव्हलिंग तिकीट परीक्षक किंवा एक्झामिनर म्हटलं तरी काय हरकत नाही. योग्य उत्तर आहे दक्षिण रेल्वे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि व्यक्तींचं नाव आहे सिंधू गणपती. पाहूया पुढचा प्रश्न. महत्त्वाचा आहे, ऑलरेडी विचारलेला आहे. उदार शक्ती 2024 हा कोणत्या देशांच्या हवाई दलाचा द्विपक्षीय वायुसेनेचा सराव आहे? तर योग्य उत्तर काय आहे? आपला प्यारा भारत देश आणि मलेशिया. बरोबर, या दोन देशाच्या अंतर्गत असलेला हा हवाई दलाचा द्विपक्षीय या ठिकाणी सराव आहे, ज्याचं नाव आहे उदार शक्ती 2024. कोठे होत आहे? तर मलेशियाचे क्वांतन या ठिकाणी हे होत आहे, ज्याच्यामध्ये भारताच्या वायुसेनेचं एअरफोर्स SU-30 MKI हे या ठिकाणी सहभागी आहे. पुढचा प्रश्न. ओडिशा सरकारने भारतातील पहिले राईस ATM सुरू केलेलं आहे. तर हे जे काही पहिलं राईस ATM आहे ओडिशा राज्याच्या अंतर्गतचं, त्याचं नाव काय आहे? तर लिहून घ्या. अन्नपूर्ती ग्रेन ATM. काय नाव आहे? अन्नपूर्ती ग्रेन ATM हे ओडिशा सरकारने भारतातील पहिले राईस ATM सुरू केलेल्या ATMचं नाव आहे. पाहूया पुढचा प्रश्न. अत्यंत महत्त्वाचा आहे. 2024 मध्ये भारतामध्ये एकूण किती रामसर साइट्स अवेलेबल आहेत? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक या ठिकाणी कोणताच नाही, डायरेक्ट उत्तर आहे 85 या ठिकाणी रामसर साइट्स आहेत आपल्या भारतामध्ये. मग प्रश्न तुम्हाला लगेच पडला पाहिजे, 85 क्रमांकाचा जो काही या ठिकाणी रामसर साइट्स आहे त्याचं नाव काय आहे आणि कोणत्या राज्यामध्ये आहे? 85 क्रमांकाचं या ठिकाणी रामसर साइटचं नाव लिहून घ्या. काजूवेली पक्षी अभयारण्य या ठिकाणी तामिळनाडूमध्ये आहे आणि 84 क्रमांकाचं नांजरायन पक्षी अभयारण्य हे देखील तामिळनाडू राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. पाहूया पुढचा प्रश्न. 2024 मध्ये भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणाला देण्यात आलेलं आहे? योग्य उत्तर काय असणार आहे? जॉन हॉफफिल्ड आणि जेफ्री हिंटन. कशासाठी त्यांना या ठिकाणी हे नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे भौतिक शास्त्रातील? तर त्यांच्या शोध आणि आविष्कारांसाठी ज्याने कृत्रिम न्यूरल नेटवर्कद्वारे मशीन शिक्षण शक्य केले, या कारणासाठी, या योगदानासाठी भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. पुढचा प्रश्न. किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी रोख रक्कम देणारे पहिले राज्य कोणते ठरलं आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? MP मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चांगला इनिशिएटिव्ह घेण्यात आलेला आहे. किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी रोख रक्कम देणारे पहिले राज्य ठरलं आहे मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न. भारत सरकारने कोणत्या मोहिमेच्या उल्लेखनीय यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून घोषित केलेला आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? C3 म्हणजेच काय? चंद्रयान 3. तर चंद्रयान 3 या आपल्या प्यारा भारताची जी काही मोहीम होती, या मोहिमेच्या उल्लेखनीय यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी आपण या ठिकाणी 23 ऑगस्टला नॅशनल स्पेस डे राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत. पाहूया पुढचा प्रश्न. मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024चा किताब कोणी जिंकला आहे? तर योग्य उत्तर आहे ध्रुवी पटेल. ध्रुवी पटेल यांनी या ठिकाणी मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 या ठिकाणी जे काही काय म्हणता याला ब्युटी स्पर्धा होती, बरोबर, सौंदर्य स्पर्धा होती, त्याचा किताब या ठिकाणी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न. मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी हत्ती ॲप कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर आहे आसाम. आसाम राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी हत्ती ॲप नावाचं ॲप्लिकेशन सुरू केलं आहे, ज्याचं उद्दिष्ट काय आहे? तर मानव हत्ती संघर्ष कमी करणं हे या ॲप्लिकेशनच्या मागचं मेन पर्पज आहे. पुढचा प्रश्न.
DRDOने अलीकडेच लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्बची यशस्वी चाचणी केलेली आहे. तर हे जे काही यशस्वी झालेलं ग्लाइड बॉम्ब आहे त्याचं नाव काय आहे? तर नाव लिहून घ्या, गौरव. बरोबर. आणि भारतीय हवाई दलाच्या सुखोई 30 MKI वरून ते या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेलं होतं. क्लिअर. पुढचा प्रश्न, भारत के 75 महान क्रांतिकारी नावाचे एक पुस्तक आहे. हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? भीमसिंग यांनी या ठिकाणी भारत के 75 महान क्रांतिकारी नावाचं पुस्तक त्यांनी या ठिकाणी लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, MS स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर काय आहे? अनंत दर्शन शंकर असं त्यांचं नाव आहे. 2024चा MS स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, भारत श्रीलंका संयुक्त सैन्याची कोणती आवृत्ती आर्मी ट्रेनिंग स्कूल मदुरू ओया श्रीलंका येथे मित्र शक्ती व्यायाम सुरू झालेला आहे? तर योग्य उत्तर आहे 10व्या. लक्षात घ्या, मैत्री सराव कोणाकोणामध्ये आहे? भारत आणि श्रीलंकामध्ये. कोठे होणार आहे? तर श्रीलंकेमध्ये. आणि कितीव्या आवृत्ती आहे? तर 10व्या क्रमांकाची आवृत्ती. कन्फ्युजन होऊ देऊ नका. पाहूया पुढचा प्रश्न, हिमाचल प्रदेशच्या 24/7 सायबर क्राईम रिपोर्टिंग स्टेशनचे नाव काय आहे? तर योग्य उत्तर काय आहे? CY स्टेशन. आणि हे जे काही CY स्टेशन आहे हे काय आहे? 24/7 सायबर क्राईम रिपोर्टिंग स्टेशन आहे. ज्याचं उद्दिष्ट काय आहे? तर लिहून घ्या, सायबर गुन्ह्यांना विशेषतः आर्थिक फसवणुकीला सामोरे जाण्यासाठी राज्याची क्षमता सुधारणे हा याच्या मागचा मेन पर्पज असणार आहे. पुढचा प्रश्न, 2024 साली स्काय ट्रॅक्सच्या जगातील सर्वोत्कृष्ट ग्लोबल एअरलाइन्स लिस्टमध्ये कोणतं एअरलाइन्स अव्वल स्थानी आहे? तर योग्य उत्तर आहे कतार एअरवेज. पाहूया पुढचा प्रश्न, इस्रोच्या व्हीनस ऑर्बिटर मिशन VOM म्हणजेच काय? व्हीनस ऑर्बिटर मिशन याचं दुसरं नाव या ठिकाणी काय आहे? तर सोपं उत्तर आहे शुक्रयान. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, पाकिस्तानचे पुढील सरन्यायाधीश म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? न्यायमूर्ती याह्या आफ्रिदी असं त्यांचं नाव आहे. पाकिस्तानचे पुढील सरन्यायाधीश म्हणून त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने कावा CAVA महिला व्हॉलीबॉल नेशन्स जी काय लीग होती ती जिंकलेली आहे? तर योग्य उत्तर आहे आपला भारत देश. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय नेत्याला नुकताच तिमोर लेस्टेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर लेस्टने या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे द्रौपदी मुर्मू. द्रौपदी मुर्मू कोण आहेत? प्रेसिडेंट ऑफ इंडिया, भारताचे राष्ट्रपती आहेत. कितव्या क्रमांकाचे? 15व्या क्रमांकाचे. तर त्यांना या ठिकाणी तिमोर लेस्टच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात या ठिकाणी आलेला आहे. पुढचा प्रश्न, छत्तीसगड सरकारने भारतातील 3ऱ्या क्रमांकाच्या व्याघ्र प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे. तर या छत्तीसगडमधील 3ऱ्या क्रमांकाच्या व्याघ्र प्रकल्पाचं नाव काय आहे? तर योग्य उत्तर लिहून घ्या, गुरु घसीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प. मला फक्त कमेंट करून सांगा जेणेकरून मला लक्षात येईल कुठला विद्यार्थी कुठली विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात. हे जे काही गुरु घसीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प आहे हे छत्तीसगडमध्ये आहे एवढं आपल्याला लक्षात आलं. हे कितव्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, भारताची प्रसिद्ध एअरलाइन विस्तारा जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकावरती आहे? तर आपण मगाशीच पाहिलं होतं जे काही स्काय ट्रॅक्सची जी रँकिंग होती त्याच्यामध्ये कतार एअरलाइन्स जगामध्ये सर्वात अव्वल स्थानी होतं. त्याच रँकिंगमध्ये आपल्या भारताची प्रसिद्ध एअरलाइन विस्तारा बाबतीत या ठिकाणी रँकिंग विचारली आहे. तर 1 नंबरला आहे कतार एअरवेज आणि विस्तारा एअरलाइन्स जी काय आहे ती 16व्या क्रमांकावरती आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, युनायटेड नेशन्समध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पार्वता नेनी हरीश असं त्यांचं नाव आहे. पाहूया पुढचा प्रश्न, जागतिक मानसिक आरोग्य दिवस 2024 कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर दरवर्षी 10 ऑक्टोबरला आपण या ठिकाणी जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून साजरा करतो. 2024 ची थीम काय आहे? विषय काय आहे? तर लिहून घ्या, मेंटल हेल्थ ॲट वर्क. काय आहे? मेंटल हेल्थ ॲट वर्क अशा प्रकारची थीम आहे फॉर इयर 2024. पुढचा प्रश्न,
युनिफाईड जिनोमिक चिपचे कोणते 2 प्रकार लॉन्च करण्यात आलेले आहेत? तर 2 प्रकार आहेत. एक गायींसाठी असणारे ज्याचं नाव आहे गौ चिप आणि एक म्हशींसाठी असणारे ज्याचं नाव आहे महिष चिप. युनिफाईड जिनोमिक चिपचे हे 2 प्रकार आहेत, ते या ठिकाणी नुकतेच लॉन्च करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने संकल्प उपक्रम सुरू केलेला आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने संकल्प उपक्रम सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, 2024 मध्ये मदर तेरेसा यांची 114वी जयंती या ठिकाणी केव्हा साजरी करण्यात आली आहे? तर 26 ऑगस्टला आपण या ठिकाणी दरवर्षी मदर तेरेसा यांची जयंती साजरी करतो. 2024 मध्ये आपण 114व्या क्रमांकाची जयंती साजरी केलेली आहे. मदर तेरेसा यांना 2 महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे, जसं की भारतरत्न 1980 मध्ये आणि नोबेल शांतता पुरस्कार 1979 मध्ये. पुढचा प्रश्न, तानागर 1 उपग्रहाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाचा मागोवा घेणे हा याच्या मागचा मेन पर्पज असणार आहे. प्रायमरी या ठिकाणी एम असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाच्या पहिल्या महिला सरकारी प्रवक्त्या म्हणून फतेमेह मोहजेरानी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे इराण. पुढचा प्रश्न, विज्ञान धारा योजना कोणत्या विभागाअंतर्गत येते? तर विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत विज्ञान धारा ही जी काही स्कीम आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे, ज्याचं उद्दिष्ट विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार क्षमता निर्माण, संशोधन, नवकल्पना आणि तंत्रज्ञान विकास करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. पुढचा प्रश्न, उत्तम आपत्ती व्यवस्थापनासाठी उत्तर प्रदेश सरकारने कोणासोबत करार करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? IIT रुर्की हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. उत्तम आपत्ती व्यवस्थापनासाठी उत्तर प्रदेश सरकारने याच्यासोबत या ठिकाणी करार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढचा प्रश्न, अंगारा A5 अंतराळ रॉकेटची चाचणी कोणत्या देशाने केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, जागतिक सायबर क्राईम इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 10वा क्रमांक आहे. कशामध्ये? जागतिक सायबर क्राईम इंडेक्स, वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2024 मध्ये 10व्या क्रमांकावरती आहे भारत. याच रँकिंगमध्ये 1 नंबरला कोण आहे? तर रशिया या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे. पुढचा प्रश्न, पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव लिहून घ्या. द लॉ अँड स्पिरिच्युअलिटी रिकनेक्टिंग द बॉन्ड नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे रमन मित्तल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या अंतराळ संस्थेने आपत्तीत क्रांती घडवून आणण्यासाठी एलोस 4 उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे? तर योग्य उत्तर असणार आहे जाक्सा. पुढचा प्रश्न 37 नंबरचा, स्पाइस अवॉर्ड 2024 कोणाला मिळालेला आहे? तर सोपना कलिंगल यांना. पुढचा प्रश्न, कारगिल वॉर द टर्निंग पॉइंट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर कर्नल MB रवींद्रनाथ असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, व्यायाम पिच ब्लॅक 2024 खालीलपैकी कोणत्या 2 देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 40वा, हॅन्स वॉन हेटिंग पुरस्कारासाठी निवड झालेले पहिले भारतीय कोण ठरलेले आहेत? तर योग्य उत्तर आहे के चोकलिंगम असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे अतुल कुमार चौधरी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, पहिली जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर लखनौ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, 2024 सॅफ पुरुष अंडर 20 चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? तर योग्य उत्तर आहे बांगलादेश. पुढचा प्रश्न, इंग्लिश चॅनल ओलांडून एकट्याने पोहणारा सर्वात वृद्ध भारतीय कोण बनलेला आहे? तर सिद्धार्थ अग्रवाल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, अनुरा कुमारा दिसानायके यांची कोणत्या देशाच्या नवीन राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे? तर योग्य उत्तर आहे श्रीलंका. पुढचा प्रश्न, भारताने महिला गटामध्ये कोणत्या देशाला पराभूत करून बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2024 जिंकलेला आहे? तर अझरबैजान या देशाच्या महिला गटाला या ठिकाणी हरवून बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2024 जिंकला आहे भारतीय महिला गटाने. पुढचा प्रश्न, अलीकडेच कोणते राज्य सरकार संस्कृत हा अनिवार्य विषय म्हणून घोषित करण्याची तयारी आखत आहे? तर उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, 2025 पुरुषांच्या T20 आशिया कपचे यजमानपद कोणता देश करणार आहे? तर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, युनेस्को
प्रिक्स वर्साइल्स म्युझियम 2024 साठी भारतातील कोणत्या संग्रहालयाची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे स्मृतिवन, भूकंप स्मारक संग्रहालय जे की भुज या ठिकाणी आहे त्याची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. आणि पुढचा प्रश्न, ब्रेकिंग रॉक्स अँड बॅरियर्स नावाचं एक पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर लेखकाचं नाव लिहून घ्या, सुदीप्ता सेनगुप्ता असं त्या लेखकाचं नाव आहे. क्लिअर? कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री वायोश्री योजना सुरू केलेली आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. तर महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री वायोश्री योजना सुरू केलेली आहे. याच्या मागचा उद्देश काय आहे? लिहून घ्या, काही शारीरिक किंवा मानसिक अपंगत्वाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना 15 लाख रुपये या ठिकाणी देणे. हे जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी 15 लाख रुपये देणे किंवा तिथपर्यंत लाभ देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वायोश्री योजना, सुरू केली आहे महाराष्ट्र राज्य सरकारने. पुढचा प्रश्न, आपत्ती जोखीम व्यवस्थापनासाठी विमा देणारे देशातील पहिले राज्य कोणतं आहे? तर योग्य उत्तर काय आहे? तर नागालँड हे राज्य या ठिकाणी आपत्ती जोखीम व्यवस्थापनासाठी विमा देणारे देशातील पहिले राज्य ठरलं आहे. पुढचा प्रश्न, रॅमन मॅक्सेसे पुरस्कार 2024 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे किंवा हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर काय आहे? हयाओ मियाझाकी असं त्यांचं नाव आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, रॅमन मॅक्सेसे पुरस्काराला अजून एका नावाने ओळखलं जातं, आशियातील नोबेल पुरस्कार या नावाने देखील ओळखलं जातं. पुढचा प्रश्न, मुंबई सेंट्रल स्टेशनचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? नाना जगन्नाथ शंकर शेठ स्टेशन असं मुंबई सेंट्रल स्टेशनचे नवीन या ठिकाणी नाव ठेवण्यात आलं आहे किंवा नामकरण करण्यात आलं आहे. नाना जगन्नाथ शंकर शेठ स्टेशन असं त्याचं या ठिकाणी नवीन नाव असणार आहे. पुढचा प्रश्न, गुरांच्या तस्करीच्या समस्येला आळा घालण्यासाठी कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या पोलिसांनी ऑपरेशन कामधेनू सुरू केलेलं आहे? तर योग्य उत्तर काय आहे? जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, तुम्हाला प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकतो की ऑपरेशन कामधेनू या ऑपरेशनचा उद्देश काय होता? तर उद्देश काय आहे? गुरांच्या तस्करीच्या समस्येला आळा घालणे. आणि कोणत्या पोलिसांनी हे सुरू केलं ऑपरेशन? तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या पोलिसांनी ऑपरेशन कामधेनू या ठिकाणी राबवलेलं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर काय आहे? संजय कुमार वर्मा असं त्यांचं नाव आहे. ते महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या दुसऱ्या स्पेस पोर्टची पायाभरणी केलेली आहे? तर योग्य उत्तर काय आहे? तमिळनाडू. जर तुम्हाला असं विचारलं, हे जे काय भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणता येईल? तर इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च अँड ऑर्गनायझेशन. याची स्थापना केव्हा झाली? 15 ऑगस्ट 1969 ला. बेंगलोर कर्नाटक या ठिकाणी मुख्यालय स्थित आहे आणि एस सोमनाथ ते त्यांचे या ठिकाणी वर्तमानमधील अध्यक्ष आहेत. तुम्हाला हे तर लक्षात आलं की दुसऱ्या स्पेस पोर्टची या ठिकाणी पायाभरणी तामिळनाडूमध्ये होत आहे. म्हणजे काय पहिले स्पेस पोर्ट आहे ते सतीश धवन स्पेस सेंटर या ठिकाणी आहे. तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा या ठिकाणी पहिले स्पेस पोर्ट आहे जे की सतीश धवन स्पेस सेंटर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, जगातील पहिले ओम आकाराचे मंदिर कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन त्याचं करण्यात आलं आहे? तर योग्य उत्तर आहे राजस्थान. पाहूया पुढचा प्रश्न, देशातील पहिले सेमीकंडक्टर फॅब कोणत्या राज्यामध्ये स्थापित केले जाणार आहे? तर गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, रिसा हा कोणत्या राज्याचा आदिवासी पोशाख आहे ज्याला नुकताच जीआय टॅगचं सर्टिफिकेशन प्राप्त झालेलं आहे? तर त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर त्रिपुरा राज्यातील या ठिकाणी ट्रायबल कम्युनिटीचा, आदिवासी कम्युनिटीचा एक पोशाख आहे रिसा नावाचा, त्याला या ठिकाणी जीआय टॅग सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्याने मोहिनी अट्टम शिकण्यासाठी मुलांसाठी लैंगिक निर्बंध हटवलेले आहेत? तर योग्य उत्तर आहे केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवा. भारतातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिक्षक ज्याचं नाव आहे आयरिस कोणत्या शाळेमध्ये या ठिकाणी ही शिक्षक लॉन्च करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे केरळ.
पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारताच्या पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांटचे उद्घाटन करण्यात आलं आहे? तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, महातारी वंदना योजना नुकतीच कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर छत्तीसगडने सुरू केली आहे, ज्याचा उद्देश या अंतर्गत महिलांना दरमहा 1,000 रुपयांची वार्षिक आर्थिक मदत दिली जाणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये सेला बोगद्याचे उद्घाटन केलेले आहे? तर अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेला बोगद्याचे उद्घाटन केलेले आहे. हा जो काही सेला बोगदा आहे याची लांबी आहे जवळपास 12.04 किलोमीटर आणि केव्हा हे सर्वांसाठी उघडण्यात आलं तर 9 मार्च 2024 ला. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने 18व्या शतकातील मराठा राणी अहिल्याबाई होळकर यांच्या नावावर अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर असे नामकरण करण्यास मान्यता दिली आहे? तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. पाहूया पुढचा प्रश्न, भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा HEMS हेम्स कोणत्या राज्यातून सुरू केली आहे? तर उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि HEMS हेम्सचा फुल फॉर्म काय? हेलिकॉप्टर इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस. पाहूया पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने निंगल नलमा योजना सुरू केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे तमिळनाडू. तमिळनाडू राज्य सरकारने निंगल नलामा योजना सुरू केली आहे. उद्देश काय आहे? आरोग्य निर्देशांक आणि सर्व नागरिकांचे सामाजिक कल्याण सुधारणे हा याच्या मागचं काय आहे? उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न, कोणते राज्य सरकार आणि जागतिक आर्थिक आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी केंद्र स्थापन करण्यासाठी मंचाने हात मिळवणी केलेली आहे? तर कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न स्टार मार्कून ठेवा. टेक दिग्गज गुगलने कोणत्या राज्य सरकारसोबत राज्यातील प्रमुख क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता नेतृत्वाखालील उपाय प्रदान करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे? तर योग्य उत्तर आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. पाहूया पुढचा प्रश्न, गुप्तेश्वर वन हे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर हे जे काही गुप्तेश्वर वन आहे हे जे काही जैवविविधता वारसा स्थळ आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या दारुगोळा क्षेपणास्त्र निर्मिती संकुलाचे अनावरण अदानी समूहाने कोणत्या राज्यामध्ये केलेलं आहे? तर उत्तर प्रदेश या राज्याच्या अंतर्गत केलेलं आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी कोणत्या राज्यामध्ये सेंटर फॉर प्रिझर्वेशन अँड प्रमोशन ऑफ ट्रायबल कल्चर अँड हेरिटेजची पायाभरणी केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी झारखंड. पाहूया पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने ड्रग्ज विरुद्ध धामी मोहीम सुरू केलेली आहे? तर उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्याच्या अंतर्गत जादुई उपचारांवरती बंदी घालण्याचे विधेयक मंजूर केलेलं आहे? अत्यंत चांगला हा डिसिजन आहे. तर आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्या राज्याच्या मंत्रिमंडळाने आसाम राज्याच्या अंतर्गत जादुई जे काही उपचार होत असतात त्याच्यावरती बॅन केलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले ऑइल पाम प्रोसेसिंग युनिट कोणत्या ठिकाणी कार्यरत करण्यात आलेलं आहे? तर अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नितीश नावाचे लटकन आकाराचे उपकरण विकसित केलेले आहे? तर योग्य उत्तर आहे बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि NITISH नितीश या इन्स्ट्रुमेंटचा फुल फॉर्म काय आहे? लिहून घ्या, नोवेल इनिशिएटिव्ह टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन फॉर सेफ्टी ऑफ ह्युमन लिव्ज. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने सडक सुरक्षा दल हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे? तर पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, निवडणूक आयोगाने मिशन 414 ही जी काही मोहीम आहे ती कोणत्या राज्यामध्ये सुरू केलेली आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने तरुण उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियान हा उपक्रम सुरू केलेला आहे? तर योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने महातरी वंदन योजना ही कल्याणकारी योजना सुरू केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे छत्तीसगड. पुढचा प्रश्न, अदानीच्या मालकीचा जगातील सर्वात मोठा सिंगल लोकेशन कॉपर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट कोठे या ठिकाणी सुरू झालेला आहे? तर गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, राजनाथ सिंह यांनी कोणत्या राज्यातील नेव्हल वॉर कॉलेजच्या चोला इमारतीचे उद्घाटन केलेले आहे? तर योग्य उत्तर आहे गोवा. पुढचा प्रश्न, उत्तर प्रदेश सरकार गंगातीरी गायींसाठी देशातील पहिले संवर्धन केंद्र कोणत्या शहरामध्ये स्थापन करणार आहे? तर योग्य उत्तर आहे वाराणसी. पुढचा प्रश्न,
कोणत्या राज्याच्या पोलिसांनी स्मार्ट पेट्रोलसाठी सेल्फ बॅलन्सिंग ई स्कूटर या ठिकाणी स्वीकारलेलं आहे? तर उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच स्वयं नावाची योजना सुरू केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे ओडिसा. राज्यातील तरुणांना 1 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मागचा मेन पर्पज आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने वन मित्र योजना सुरू केलेली आहे? तर हरियाणाने सुरू केली आहे. उद्देश काय आहे? वनेतर भागामध्ये वृक्ष लागवड उपक्रमामध्ये समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. पुढचा प्रश्न, उत्तर प्रदेश सरकार टिंबटिंब या नदीमध्ये पहिले कासव संवर्धन राखीव स्थापन करणार आहे. तर सरयू नदी आहे उत्तर प्रदेशमध्ये, त्या ठिकाणी देशातील पहिले कासव संवर्धन राखीव स्थापन करणार आहे. पुढचा प्रश्न, भारतातील कोणते राज्य भारताची पेट्रो राजधानी म्हणून उदयास आलेला आहे? तर गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातील हत्ती समाजाला एसटी दर्जा मिळालेला आहे? तर योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते राज्य सरकार राज्यामध्ये फार्मा पार्क उभारणार आहे? तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी उत्तर प्रदेश. बरोबर. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने योगश्री योजना सुरू केलेली आहे? पहा, मगाशी सुरुवातीला आपण पाहिलं होतं या ठिकाणी वायोश्री योजना होती, ती होती महाराष्ट्र राज्यामध्ये. या ठिकाणी आहे योगश्री योजना, ही सुरू केली आहे पश्चिम बंगालमध्ये. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र शासनाने टिंबटिंब जिल्ह्याच्या वन जमिनीमध्ये आटपाडी संवर्धन राखीव असे नवीन संवर्धन राखीव घोषित केलेलं आहे. तर योग्य उत्तर आहे सांगली. महाराष्ट्राने या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या वन जमिनीमध्ये आटपाडी संवर्धन राखीव असे नवीन संवर्धन राखीव घोषित केलेलं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागाने शीतलहरीपासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी सल्लागार जारी केलेला आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? हरियाणा. पुढचा प्रश्न, प्रतिजैविकांच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते राज्य सरकार ऑपरेशन अमृत सुरू करणार आहे? तर योग्य उत्तर आहे केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने अरबी समुद्रातील व्हॉल्व चक्रीवादळाला आसना असे नाव दिलेलं आहे? तर योग्य उत्तर काय आहे? पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी कोणते राज्यामध्ये स्थापन करणार आहे? तर योग्य उत्तर आहे ओडिसा. पुढचा प्रश्न, जगातील म्हणजेच जागतिक एरोस्पेस कंपनी बोईंगने भारतातील कोणत्या राज्यामध्ये पहिले वितरण केंद्र उघडलेले आहे? तर या ठिकाणी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या फुटबॉल संघाने दुरंत कप 2024 या ठिकाणी जिंकलेला आहे? तर नॉर्थ ईस्ट युनायटेड या जे काही फुटबॉल संघ आहे त्यांनी या ठिकाणी दुरंत कप 2024चं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहण्याचा प्रयत्न केला? जानेवारीपासून नोव्हेंबरपर्यंत जेवढेही महत्त्वाचे या ठिकाणी प्रश्न बनत असतील चालू घडामोडीचे खास परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती आपण या ठिकाणी रिव्हिजन टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला एक लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना हे यूट्यूब चॅनल हा जो काही कंटेंट आहे तो शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि एखाद्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून ते या ठिकाणी सजेस्ट करू शकता. जाताना एवढंच सांगेल, नवीन असताल पहिल्यांदा चॅनल पाहिलं असेल, चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला देखील बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.